नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑसिलेशन्स या चॅप्टरला सुरुवात केली. त्यामध्ये ऑसिलेशन्स म्हणजे ऑसिलेटरी मोशन बघितलं आपण. ऑसिलेटरी मोशनचं ऑसिलेटरी पिरियडिक मोशनचं एक सिंपल फॉर्म म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल म्हणजे साधी, हार्मोनिक लयबद्ध, मोशन गती, साधी लयबद्ध गती असं आपण सिंपल हार्मोनिक मोशनला म्हणू शकतो. काल आपण ऑसिलेशन्समध्ये जे पिरियडिक मोशन, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन हे जे बघितलं ते परत एकदा थोडक्यात आपण त्याची रिव्हिजन घेऊया. सिंपल पेंडुलम जो आहे ते आपण या ठिकाणी घेतला आहे. त्याची मीन पोझिशन म्हणजे मधली पोझिशन, तिथून तो ऑसिलेट होतो आहे. त्याचा एक ऑसिलेशन कसं मोजायचं? दोन एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत, एक मीन पोझिशन आहे. आपण आता तो एक्स्ट्रीम पोझिशनला आला की स्टार्ट म्हणूया. स्टार्ट, मीन, एक्स्ट्रीम, मीन, एक्स्ट्रीम, एक ऑसिलेशन झालं. हे दोन ऑसिलेशन झाले पहा. अशा प्रकारे त्याचं ऑसिलेशन आपण मोजू शकतो. आता हे जे ऑसिलेशन आहे हे एका आर्कमध्ये आहे. आर्क म्हणजे एक वर्तुळाचा एक भाग आहे, त्यामुळं याला आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असं देखील म्हणू शकतो. जर समजा हे टू अँड फ्रो मोशन हे एका सरळ रेषेत होत असेल तर त्याला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं आपण म्हणू शकतो. आणि एका ऑसिलेशनला लागणारा जो टाईम आहे त्याला आपण म्हणायचं पिरियड. ऑसिलेशन्स, गिटारची जी तार असते ती तार आपण छेडली की ते ऑसिलेट होते, ऑसिलेटरी. आणि तबल्याचा जो वरचा जो पृष्ठभाग आहे त्याला आपण आघात केला तर त्याचा डायफ्रॅम व्हायब्रेट होतो. झोक्यावर बसलेला मुलगा झोका घेतोय आणि घड्याळाचे काटे असे फिरत आहेत. ही सगळी उदाहरणं आपल्याला ऑसिलेशन्स म्हणून सांगता येतात. पिरियडिक मोशनचा आपण काल थोडक्यात अभ्यास केला, परत एकदा आपण बघूया. A motion which repeats itself after a fixed interval of time is called as a periodic motion. या उदाहरणामध्ये इथं आपल्याला काय काय सांगता येईल पहा. चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतोय. द मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ अँड इट टेक्स द सेम टाइम फॉर वन कम्प्लीट रिव्हॉल्युशन. सो दिस मोशन इज कॉल्ड ॲज अ पिरियडिक मोशन. The hands of a clock it takes the same time for one complete revolution, so it is also a periodic motion. Heartbeats, हृदयाची जे कंपनं आहेत ते देखील आपल्याला व्हायब्रेटरी मोशन म्हणता येईल आणि ते देखील पिरियडिक असतात. 75 बीट्स एका मिनिटात होत असतात. एका झोक्यावर बसलेला हा मुलगा तो झोका देतोय आणि हे देखील आपण पिरियडिक मोशन म्हणून सांगू शकतो. ऑसिलेटरी मोशनमध्ये आपण अजून काय सांगू शकतो बघूया. हे पहा, एक वस्तू अशी दोरीला बांधली आहे आणि अशी आपण सिंपल पेंडुलमसारखं त्याला ऑसिलेट करतो आहे. अ बॉडी इन ऑसिलेटरी मोशन मूव्स टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन इन ए फिक्स्ड इंटरवल ऑफ टाईम. मीन पोझिशनपासून ती मागे पुढे अशी ऑसिलेट होते आणि तेच ते ऑसिलेटरी मोशन की ज्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हटलं आहे. घड्याळाचा जे पेंडुलम असतो, भिंतीला लावलेला घड्याळ, तो पेंडुलम मीन पोझिशनपासून असा उजवीकडे डावीकडे म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला, मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनकडे ऑसिलेट होतो. हे देखील एक्झाम्पल आपण सांगू शकतो. एका स्प्रिंगला एक ब्लॉक अटॅच केला आहे आणि तो असा वर खाली ऑसिलेट होतो आहे. त्याला आपण काल त्याचं एक्झाम्पल बघितलं. तिथं रिस्टोरिंग फोर्स जो असतो तो रिस्टोरिंग फोर्स त्याला आपल्या मीन पोझिशनकडे आणण्याचा प्रयत्न करतो. एका यूट्यूबमध्ये एक लिक्विड घेतलं आहे आणि एक बाजू जी आहे त्या यूट्यूबमधली जर समजा आपण कॉम्प्रेस केली एका साईडला तर ते लिक्विड दुसऱ्या साईडला वर येणार आणि परत खाली जाणार. अशा प्रकारे त्या लिंबमधलं जे लिक्विड आहे यूट्यूबच्या ते ऑसिलेट होतं, ऑसिलेटरी मोशन. सगळेच ऑसिलेटरी मोशन्स हे पिरियडिक असतात, पण सगळे पिरियडिक मोशन हे ऑसिलेटरी नसतात. आता हे पहा, इथं चंद्र असा फिरतोय, हे पिरियडिक आहे पण ऑसिलेटरी नाही. एका
पिरियड म्हणजे काय बघूया. एका ऑसिलेशनला लागणारा जो टाईम आहे त्याला आपण पिरियड म्हणतो आपण. आणि त्याचं युनिट जे आहे ते काय आहे, हर्ट्ज. पिरियडचं याचा युनिट आहे सेकंद. फ्रिक्वेन्सी, एका ऑसिलेशनला लागणारा जो टाईम आहे त्याला आपण पिरियड म्हटलं. आता फ्रिक्वेन्सीमध्ये काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लिटेड इन 1 सेकंड. फ्रिक्वेन्सी न्यू अक्षराने दाखवतो आणि 1/T म्हणजे पिरियडचा रेसिप्रोकल, एसआय युनिट पर सेकंड किंवा हर्ट्ज. 1 हर्ट्ज म्हणजे 1 ऑसिलेशन्स पर सेकंड. काल आपण जे उदाहरण घेतलं होतं, ए ब्लॉक अटॅच्ड टू ए स्प्रिंग अँड मूड अँड रिलीज्ड, पुल्ड अँड रिलीज्ड. तर इथं बघा, मेन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत जे अंतर आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हटलं. आणि तर ते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल तर त्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो आपण. आणि जर सिम्पल पेंडुलम असा ओढून सोडला तर तिथं जे डिस्प्लेसमेंट होतं तर तिथं आपण अँग्युलर SHM असल्यामुळं तिथं आपण अँगल थिटा जो आहे त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर लिनियर SHM आणि आर्कमध्ये असेल, सर्क्युलर मोशन कर्वमध्ये असेल तर आपण अँग्युलर SHM म्हणतो. आपल्या टेक्स्टबुकमध्ये तेच उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि इथं आपल्याला एक ब्लॉक असा स्प्रिंगला अटॅच केलेला आहे आणि तो असा एका साईडला ओढून सोडलेला आहे. इथं बघा तुम्ही, आता तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये आपल्याला ही जी पोझिशन आहे ही पोझिशन आपल्याला काय म्हणता येईल, एक्स्ट्रीम. काल आपण याच्यामध्ये 3 पॉईंट्स बघितले. कुठले कुठले बघितले की हे मोशन पिरियडिक आहे. त्यानंतर तो रिस्टोरिंग फोर्स हा नेहमी मेन पोझिशनकडे असतो, या दिशेनं असतो. इकडे जरी गेला तरी आणि इकडे म्हणजे उजव्या साईडला गेला तरी तो फोर्स लेफ्टला मेन पोझिशनकडे, आणि तो ब्लॉक डाव्या बाजूला जरी आला तर तो फोर्स राईटला मेन पोझिशनकडे असतो. आणि त्या फोर्सची मॅग्निट्यूड किती असते, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट x. अशा प्रकारे आपण काल 3 पॉईंट एकत्रित करून सिम्पल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन केली आपण. आणि त्या डेफिनेशनमध्ये आपण बघितलं, लिनियर SHM इज डिफाइन्ड ॲज ए पिरियडिक मोशन इन विच रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज directed towards mean position and its magnitude is directly proportional to displacement from mean position. मग आपण आता थोडंसं पुढे जाऊया. याच्यामध्ये आपण एक पॉईंट ॲड करायचा आहे. या नोट्समध्ये तुम्ही बघू शकता, आपण इथं F इज इक्वल्स टू -kx असा घेतलेला आहे. F इज इक्वल्स टू -kx. मग वजा चिन्ह कशासाठी घेतलं आपण, बिकॉज दिस फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दे आर अपोजिटली डायरेक्टेड. मग मी Fच्या जागी m इंटू a असं घेतो आहे मी. फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू -kx ॲज इट इज. सो a इज इक्वल्स टू -k/m इंटू x. तर या इक्वेशनकडे तुम्ही नीट पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल k कॉन्स्टंट आणि m पण कॉन्स्टंट. आणि मग आता इथं असं आपण म्हणूयात की ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट x. अँड दिस निगेटिव्ह साइन शोज दॅट ॲक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट दे आर अपोजिट टू इच अदर. मग याच्यावरून आपल्याला असंही म्हणता येईल की जसं रिस्टोरिंग फोर्स F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह साइन शोज दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट दे आर अपोजिट. सेम अगदी त्याचप्रमाणे ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्हीही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. आणि निगेटिव्ह साईन काय सांगते की ते दोन्ही एकमेकांच्या दिशेला त्यांची दिशा विरुद्ध आहे. आणि म्हणून आपण इथं ॲक्सेलरेशन ऑर रिस्टोरिंग फोर्स असं आपण इथं घेऊ शकतो. आणि आपल्या डेफिनेशनमध्ये एक बदल आपण केला आहे, रिस्टोरिंग फोर्स ऑर ॲक्सेलरेशन असं आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. लिनियर SHM इज डिफाइन्ड ॲज ए पिरियडिक मोशन इन विच restoring force or acceleration is always directed towards mean position and its magnitude is directly proportional to displacement from mean position. म्हणजे आता तुम्हाला एक दुरुस्ती काय करायची, बदल काय करायचा आहे, रिस्टोरिंग फोर्स ऑर ॲक्सेलरेशन असं लिहायचं आहे. म्हणजे तिथं तुम्ही ॲक्सेलरेशन जरी घेतलं तरी चालेल किंवा रिस्टोरिंग फोर्स जरी घेतलं तरी चालेल. दोन्हीही हे मीन पोझिशनच्या दिशेनं असतात आणि दोघांची दिशा ही डिस्प्लेसमेंटच्या विरुद्ध असते असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तर इथं आपल्याला हा जो
फोर्स जो आहे एफ, त्या एफ इज इक्वल्स टू मायनस के एक्स या इक्वेशनवरून आपण आता बघा पुढं कसं जायचं आहे. डिफाईन फोर्स कॉन्स्टंट हा पुढचा प्रश्न इथं आपण घेतला आहे. आपण एफ इज इक्वल्स टू मायनस के एक्स असं आपण इक्वेशन घेतलं आहे आणि त्याची सुरुवात झाली आपली. मग इथं निगेटिव्ह साईन काय सांगते, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांच्या विरुद्ध आहे. मग फक्त आपण मॅग्निट्यूड जर घेतली, डायरेक्शन सोडून दिली, तर के इज इक्वल्स टू काय येईल, एफ अपॉन एक्स. मग इथं घेतलं आहे पहा, के इज इक्वल्स टू एफ अपॉन एक्स. आता एफ म्हणजे काय, फोर्स, रिस्टोरिंग फोर्स, आणि एक्स डिस्प्लेसमेंट. मग फोर्स कॉन्स्टंटची डेफिनेशन कशी करता येईल, रिस्टोरिंग फोर्स एफ पर युनिट डिस्प्लेसमेंट. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट के. त्याचं युनिट काय येईल, न्यूटन पर मीटर. CGS युनिट डाइन पर सेंटीमीटर. हा जो के जो आहे, हा के रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि त्याचा पुढं आपल्याला काय अभ्यास करता येईल, उपयोग कसा करता येईल आपण बघूया. तर आपण पुढचा प्रश्न बघूयात, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. डिफरन्शियल इक्वेशन जे आहे हे या टॉपिकमध्ये, या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आहे. आता बऱ्यापैकी मॅथमॅटिकल पार्ट इथून पुढं आपण बघणार आहोत, त्यामुळं तुम्हाला मॅथमॅटिक्स ज्यांचं आहे त्यांना खूप सोपं तर जाणार आहे आणि ज्यांचं नाही आहे त्यांना मी सोपं करून देणार आहे. डिफरन्शियल इक्वेशन कसं काढायचं पहा, एफ इज इक्वल्स टू मायनस के एक्स हे इक्वेशन आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये आपण एफच्या जागी एम इंटू ए असं सबस्टिट्यूट करूयात. एफ इज इक्वल्स टू मायनस के एक्स, याच्यामध्ये आपण काय करूयात, एफच्या जागी एम इंटू ए इज इक्वल्स टू मायनस के एक्स. ए फॉर वॉट, ए फॉर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कसं डिफाईन करतो, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ टाईम, म्हणजे ए इज इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी. मग इथं आपण काय करूया, एच्या जागी आपण डी व्ही बाय डी टी घेऊयात, म्हणजे यम इंटू डी व्ही बाय डी टी इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स. व्हॉट इज दिस व्ही, व्ही इज नथिंग बट वेलॉसिटी. वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी, ती कशी डिफाईन करतो, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाईम, म्हणजे व्ही इज इक्वल्स टू डी एक्स बाय डी टी. मग आपण त्या व्हीची किंमत घेऊयात डी बाय डी टी, व्हीची किंमत डी एक्स बाय डी टी इज इक्वल्स टू मायनस के एक्स. आता डी बाय डी टी ऑफ एक्स म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स झालं पहा. मग काय लिहिता येईल, यम इंटू डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस के एक्स. हे यम आता राईट साईडला शिफ्ट करूयात, डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस के अपॉन यम इंटू एक्स. आता ही उजव्या बाजूची जी टर्म आहे ती लेफ्टला ट्रान्सफर करूयात, म्हणजे काय होईल, प्लस होईल. डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन यम इंटू एक्स इज इक्वल्स टू 0. हे झालं पहा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. हे पहा इथं ते तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. इथं काय केलं आपण, डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम इंटू एक्स इज इक्वल्स टू 0. इथं के बाय एमला आपण काय सबस्टिट्यूट केलं आहे, ओमेगा स्क्वेअर. हे असं का सबस्टिट्यूट केलं आहे आपण पुढे बघणार आहोत, पुढच्या एका प्रश्नामध्ये बघणार आहोत. के बाय एमला ओमेगा स्क्वेअर का सबस्टिट्यूट केलं आपण, आणि मग के बाय एमला ओमेगा स्क्वेअर जर सबस्टिट्यूट केलं तर काय होतं, कुठली काय इक्वेशन मिळतं, डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0. तर हे झालं पहा डिफरन्शियल इक्वेशन, आणि हे डिफरन्शियल इक्वेशन या ठिकाणी आहे पहा. आणि याचा उपयोग करून आपण आता पुढं ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट असे 3 एक्सप्रेशन्स आपण काढणार आहोत. आणि ते तिन्ही एक्सप्रेशन ह्या इक्वेशनवरून आपल्याला मिळणार आहेत आणि पूर्ण मॅथमॅटिकल पार्ट आहे. त्यामुळं थोडंसं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन हे जे बेसिक जे कन्सेप्ट आहेत ते थोडंसं जरा बघावं लागणार आहे आणि त्याचा वापर करून आपण पुढं जाऊयात. ओके, थँक्यू. आपण इथं थांबूया.